तर भाजपचे विक्रांत पाटील यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। आदित्य ठाकरे महापौर पदाचे चेहरे असले तर मग नेमकं काय होऊ शकतं त्यावर भाजपला काय वाटतं आपण पाहूया। मुंबईतही ममदानी पॅटर्नची आता चर्चा जोरदार सुरू झालेली आहे। त्याचं प्रमुख कारण हेच आहे की आदित्य ठाकरे यांचं नाव महापौर पदासाठी येऊ शकतं का अशी चर्चा रंगलेली आहे। त्याचं प्रमुख कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिका निवडणूक ज्याकडे भाजपनं सर्वाधिक लक्ष दिले आणि त्यासाठी हा नवा पॅटर्न आणला जाणार आहे का ठाकरेंकडून अशी चर्चा रंगली। आपल्यासोबत विक्रांतजी आहेत। विक्रांतजी काय सांगा, एक चर्चा रंगलेली आहे ममदानी न्यूयॉर्कमध्ये, मुंबईत आदित्य। मुळात अशा न्यूज कशा चालतात हा प्रश्नच मला पडतो, कारण मुंबईमध्ये आदित्य ठाकरे किंवा अन्य कोणी यांना संधी जनता देईल असा विषय असूच शकत नाही, कारण हा मेसेज विधानसभेच्या निवडणुकीला स्पष्टपणे समोर जनतेने दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं पाणीपत केलेलं आहे आणि त्यामुळे हा विषय खरं तर चर्चेचाच नाहीये। पण ठाकरे परिवाराची कायम भूमिका राहिलेली आहे की माझं कुटुंब माझी जबाबदारी, जे काही मिळावं ते माझ्या कुटुंबाला मिळावं आणि त्यामुळे महापौर पदाचा विषय पण चर्चेत आणताना मुख्यमंत्री पद असेल तरी मलाच मिळावं, त्या ठिकाणी मंत्रीपद असेल तरी माझ्या मुलाला मिळावं, जे काही असेल ते मलाच मिळावं आणि त्या महापौर पदाची स्वप्न बघताना सुद्धा ती स्वप्न माझ्याच मुलाच्या नावाने बघणं मला वाटतं की किती पोरकटपणाचं हे लक्षण आहे हा विषय या ठिकाणी समोर येतो आणि त्यामुळे खरं तर त्यांना इतकी मेहनत घेण्याची वेळच आम्ही येऊ देणार नाही, कारण मुंबईच्या जनतेने स्पष्टपणे मनात हृदयात ठरवलेलं आहे की मुंबईचं कल्याण करायचं असेल तर त्या ठिकाणी देवाभाऊ आणि महायुती हेच मुंबईचं कल्याण करू शकतात आणि त्याचा ट्रेलर मागच्या काही कालावधीमध्ये नवीन नवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून जनतेच्या भल्यासाठीच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून जनतेने बघितलेलं आहे। त्यामुळे मुंबईमध्ये कोण तर देवाभाऊ आणि महायुती हा विषय क्लिअर आहे। मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी खरं तर ज्यावेळी त्यांचा कार्यक्रम होता, जाहीर सत्कारचा कार्यक्रम होता, त्यावेळी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की जर ठाकरेंची सत्ता आली तर मुंबईत खान महापौर असू शकतं आणि त्यांच्या ज्या टीकेला उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे का कुठेतरी आदित्य ठाकरेंचे नाव पुढे करून एक निवडणूक फिरवण्याचा प्रयत्न आहे? कायमच ठाकरे परिवाराचा विषय राहिलेला आहे की नॅरेटिव्ह बिल्डिंग करायचं, एक परसेप्शन तयार करायचं आणि त्या माध्यमातून एक आभास तयार करायचा। पण परसेप्शन तयार करताना पण बघा ना की तिथे ममदानी, इथे आदित्य ठाकरे, मुळात संधी मिळणारच नाही, पण कंपॅरिझन करताना पण ममदानी। मग आता ठाकरेंचं स्वप्न स्वतःचं महापौर होण्याचं समोर येतंय की इथेही कुठला तरी ममदानीचं स्वप्न करतायत, इथेही कुठला ममदानी बसवतायत हे माहिती नाही, कारण अजेंडा तर खान अजेंडाच त्या ठिकाणी उबाटा चालवतोय आणि त्यामुळे नक्की त्यांच्या मनात काय आहे, मग आदित्य ठाकरे की इथे कुठला तरी ममदानी शोधायचा हाही विषय असू शकतो। पण समरी हीच आहे, अंडरलाईन्ड वाक्य हेच आहे की या ठिकाणी मुंबईची जनता यावेळेला महायुती, देवाभाऊ आणि महायुती यांच्याच मागे ताकदीने उभी राहील। खूप खूप धन्यवाद विक्रांतजी। आपण जर बघितलं असाल तर आदित्य ठाकरे यांच्या आता नावाची खऱ्या अर्थाने चर्चा सुरू झाली। उच्च शिक्षित राज्यात मंत्री राहिलेले आदित्य ठाकरे खरंच महापौर होणार का हा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे। कॅमेरापर्सन स्नेहल सह सुशांत, पुढारी न्यूज, मुंबई।